टाकले आता पेटीच्या खाली लवकर टाकल्याचं दोन्ही ठेवलं मी जर हे लाईव्ह सुरू झाला व्हिडिओ बरं का सुरू झालाय हात नाही लागणार रे तुला आवाज येतो का आवाज येतो का माझा आवाज येतोय का तुम्हाला सगळ्यांना? तुमच्यापर्यंत आवाज येतोय का माझा? श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीगुरुभ्यो नमो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणि नमोस्तुते। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामः क्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। 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 गोवर्धन धर गोपाल नारद गोवर्धन धर गोपाल नारद गोवर्धन धर गोपाल नारद।
राजा गोकुल संकटहारी राजा राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा दुर्जन संगमहारी राजा राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। शरणागत दीना दीना शरणागत दीना दीना शरणागत दीना दीना शरणागत दीना चरणीने करुणा दृष्टि निहारी राजा राम शरणागत दीना दीना शरणागत दीना दीना शरणागत जिन चरणी ने करुणा दृष्टि निहारी राजा राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राजा शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर बाबा रमावर साई बाबा रमावर शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा यावो यावो अवघे जन करा बाबांसी वंदन साईंसी वंदन करा बाबांसी वंदन गणू गणे बाबा साई धाव भाव माझे आई भाव माझे आई भाव भाव माझे आई रामदास माऊली दया करी रामदास माऊली हो रामदास माऊली दया करी रामदास माऊली हो रामदास माऊली दया करी रामदास माऊली हो वत्सालागी धेनु जैसी वत्सालागी 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 धेनु जैसी करी करुणा सावली दया करी करी करुणा सावली दया करी रामदास माऊली
रामदास माऊली दया करी रामदास माऊली हो जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज जय रामात्मज जय रामात्मज जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज जय रामात्मज तनयावरी करी तनयावरी करी तनयावरी करी जय रामात्मज जय रामात्मज तनयावरी करी सुख कर कर साउली दया करी सुख कर कर साउली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली हो रामदास माऊली दया करी रामदास माऊली हो वत्सालागी धेनु जैसी वत्सालागी 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 धेनु जैसी करी करुणा सावली दया करी करी करुणा सावली दया करी रामदास माऊली हो रामदास माऊली दया करी रामदास माऊली रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव 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 राजा राम पतित पावन सीताराम जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटि ब्रह्मांड सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय जगदम्बा भवानी माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय गो माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ति मोरया जय जय रघुवीर समर्थ
भक्ताईसे जाणा भक्ताईसे जाणा जे देही उदास हो भक्ताईसे जाणा जे देही उदास हो भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी भक्ताईसे जाणा जे देही उदास हो भक्ताईसे जाणा जे देही उदास हो निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे कदापि साकडे पडोने दी कदापि साकडे पडोने दी भक्ताईसे जाणा जे देही उदास हो भक्ताईसे जाणा जे देही उदास विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे धन जन माता पिता हो नावडे धन जन माता पिता हो भक्ताईसे जाणा जे देही उदास हो भक्ताईसे जाणा जे देही उदास हो तुका म्हणे भावे सत्य कर्मासाय तुका म्हणे भावे सत्य कर्मासाय घातलिया भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे भक्ताईसे जाणा जे देही उदास हो भक्ताईसे जाणा जे देही उदास हो भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी भक्ताईसे जाणा जे देही उदास हो भक्ताईसे जाणा जे देही उदास हो भक्ताईसे जाणा जे देही उदास सद्गुरुनाथ महाराज की जय पेटीपर्यंत पोहोचतोय ना जास्त होत नाहीये ना किंवा कमी होत नाहीये ना अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतां श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय।
सगळ्या उपस्थित फेसबुकवरती उपस्थित असणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना सादर वंदन करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे कीर्तनात येणं झालं त्या माझ्या सगळ्या गुरुवर्यांना, ज्यांच्याकडे मी शिकतो, राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण चारुदत्त बुवा आफळे यांच्या सुद्धा चरणांना वंदन करतो. सद्गुरुनाथांकडे नमस्कार करतो आणि आजच्या कीर्तनाला प्रारंभ करतो. जर बघायला गेलं तर आपण अनेक वेळा ऐकतो की अनेक वेळा खूप जणांकडून ऐकतो, एखाद्याला विचारलं काय हो तुम्ही कोणाची उपासना करता, कोणाची भक्ती करता, तर ते सरळ सांगतात आम्ही गोपालकृष्णाचे भक्त, आम्ही दत्त महाराजांचे भक्त. पण खरोखर आपण भक्त असतो का हो? जे संतांनी आपल्याला सांगितलं, जे संतांनी भक्ताची व्याख्या जी सांगितली ती खरोखर आपल्याला योग्य ठरते का हो? आपण त्या व्याख्येत बसतो का हो? याचा विचार आपण कधी करतो का? पण नाही हो, आपल्याला एवढा वेळ पण नाही. संतांच्या व्याख्या कोण जाणून घेत आहे? काही नाही म्हणाले. दरवर्षी एक सत्यनारायण केला की आम्ही भक्त ठरतो. त्याच्यानंतर देवाला 5 किलो नेऊन पेढे आपटले समोर की आम्ही भक्त ठरतो. त्याला मोठा हार नेला की आम्ही भक्त ठरतो. पण खरोखर आपण सर्वस्व त्याला अर्पण करतो का? खरंच लोक सर्व अर्पण करतात पण स्व काही अर्पण करायला बघत नाही. पण मग भक्ताचं काय आहे? तर भक्त इथेच तर आहे, तो सगळं काही देऊन टाकतो भगवंताला. स्वतःकडे काही असं ठेवत नाही राखून, बाबा हे बाबा माझं आहे असं काही तो ठेवत नाही. जे काही सगळं आहे ते बाबा तुझं आहे परमेश्वरा, तुझ्यामुळे चालतंय. मेरे आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरे आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. भक्त असा असतो की जे काही बाबा होत आहे ना ते सगळं तुझ्यामुळे होत आहे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया. पण काय? मेरा नाम हो रहा है. करतोस बाबा तू सगळं, पण नाव कोणाचं होत आहे? नाव माझं होत आहे. मग भक्त हा असाच असतो. म्हणून तुकोबांनी आज भक्ताची व्याख्या सांगतायत आपल्याला. म्हणजे भक्त म्हणजे नेमका कोण? तर भक्ताची व्याख्या तुकोबा आज सांगतात. भक्त ऐसे जाणार जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, कदापि साकडे पडून दी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. तुका म्हणे भावे सत्य कर्मा साह्य, घातलिया भय नरका जाणे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. सद्गुरुनाथ महाराज की जय. तुकोबांनी इथे भक्ताची व्याख्या सांगितली. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. उदास म्हणजे काय हो? आणि इथे तुकोबांनी सांगितलंय, सरळ सांगितलं की भक्त ऐसे जाणा. अगदी गॅरंटेड सांगितलं की बाबा भक्त तुला कळायचं असेल ना तर काय? भक्त ऐसे जाणा जे देही उदास. अगदी खंबीरपणे तुकोबा सांगून टाकतात की भक्त हे असेच असतात. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. उदास याची जर समजा व्याख्या असं नाही म्हणता येणार, पण थोडक्यात जर त्याचं विवरण करायचं झालं तर देहापेक्षा देवाला महत्व जास्त देणं, देहाच्या बाबतीत उदास असणं. जे देही उदास, माझ्या शरीराला कितीही कष्ट पडले तरीही चालतील, पण भगवंताचं कार्य मात्र व्यवस्थित झालं पाहिजे, काटेकोरपणे ते पूर्ण झालं पाहिजे. यासाठी आपल्याला सगळ्यांना समोर असणारं, खरं जर बघायला गेलं तर रामायण म्हटलं की राम, लक्ष्मण, सीता आणि मारुती, दशरथ त्यातल्या त्यात हे जरा जास्त प्रकर्षाने पुढे येतात. पण तसं जर बघायला गेलं तर असं एक, मराठीत सांगायचं झालं तर असं एक कॅरेक्टर आहे की ज्यातला खरंच आपण विसरल्यासारखे झालो.
पण त्याने खरोखर जे देही उदास या व्याख्येत तो बसतो तो म्हणजे रामभक्त भरत. त्याला राज्य मिळावं म्हणून कैकेयीनं हा सगळा प्रकार घडवला. रामाला 14 वर्ष वनवासात पाठवलं. त्याला पाठवलं म्हणून पुत्रविरहाने दशरथाचा अंत झाला. पण भरताने ते केलं का? भरत बसला का राज्य सिंहासनावरती? नाही. शेवटपर्यंत भगवंताविषयी रामाविषयी मनात प्रचंड आदर होता. राम आहे म्हणून मी आहे याच्यावरती पूर्ण विश्वास होता. देही उदास म्हणून तो राज्यात राहिला का? ज्यावेळेला कळलं की रामरायांना वनवासात पाठवलं आपल्या आईने, त्यामुळे म्हणून आईशी येऊन ते प्रचंड भांडलेत की तू हे चांगलं नाही केलंस, तू माझ्या रामांना बाहेर पाठवलंस. राम जर बसले असते राज्यगादीवरती तर काही होतं का? उलट चांगलंच झालं असतं. पण तू हे खूप वाईट केलंस, हे कृत्य वाईट आहे तुझं. म्हणून त्यांनी सरळ आईला सांगितलं की हे कृत्य वाईट केलंस तू म्हणाले, पण तू रामांना पाठवलंस. म्हणून रामांच्या भेटीला आले आणि रामांकडे त्यावेळेला मागणी केली की रामराया तुम्ही पुन्हा चलात राज्यात. ते तुमचंच आहे राज्य, ते माझं नाही. ज्यावरती माझा अधिकारच नाही तिथे अधिकार का सांगायचा? माझा अधिकारच नाहीये. खरं सांगायचं झालं तर या मनुष्य देहावरती तरी आपला अधिकार आहे का? नाही. पूर्ण भगवंताचा अधिकार आहे. पण आपण हेच विसरतो की हा देह कोणाचा आहे? भगवंताचा आहे. हेच विसरतो. पण भक्ताच्या आयुष्यभर लक्षात हेच असतं की मी भगवंताचा आहे, मी त्याचा आहे आणि तो माझा आहे, याच्यावरती पूर्ण विश्वास असतो. म्हणून देहाला कितीही कष्ट पडले तरीही त्यांना कधीही त्याचं दुःख होत नाही, त्याचा त्रास कधीच होत नाही. ते अखंड त्याची सेवा करतात. आणि तसंच भरताने सुद्धा अखंड सेवा केली. येताना श्रीरामांच्या चरणपादुका घेऊन आल्या. भरताला राज्यात आणि सिंहासनावरती कोणी बसला का? नाही. स्वतः नाही बसला त्या राज्य सिंहासनावरती, तर प्रभूंच्या पादुका तिथे ठेवल्या आणि अखंड त्याच्या शेजारी उभं राहून अखंड राज्यकारभार केला 14 वर्ष. आणि ज्यावेळेला रामराय आले त्यावेळेला पुन्हा त्यांच्या हातात सुपूर्त केलाय त्यांचं राज्य. म्हणाले मी नाही त्या राज्याचा राजा, तुम्ही राजे आहात, त्यामुळे तुम्हीच सांभाळलं पाहिजे. पण या काळामध्ये किती आहे? स्वतः राज्यवस्त्र परिधान केली का? कधीच नाही. साधं धोतर, गळ्यात एक उपर्ण आणि एका कुटीमध्ये राहत होते. देही उदास. नाही तर राहता आलं असतं, ठीक आहे चरणपादुका तिथे ठेवून मी राज्यात राहतो असं म्हणता आलं असतं. नाही राहिले भरत. राज्याच्या बाहेर कुटी होती. फक्त राज्यकारभारापुरतं राजदरबारात जायचं, बाकी कुठेही जायचं नाही. राज्यदरबारात जायचं, राज्य करायचं. ते सुद्धा राज्य करायचं म्हणजे रामांच्या आज्ञेनं आपण राज्य करतो ही भावना डोक्यात आहे. आणि राज्यकारभार करायचा आणि मग पुन्हा मागे यायचं. याला म्हणतात भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. तर या आशेची एक सुंदर व्याख्या केली आहे आपल्या संस्कृत मध्ये. आशा नाम मनुष्याणाम काचिताश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती विप्रा बद्धन्ते तिष्ठवत. याची एक व्याख्या अशी केली की ही आशा नावाची जी बेडी आहे ना, बघा ना, बाकीची एखादी साखळी असेल ती जर आपल्या पायात टाकली तर आपण पुढे जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. यया बद्धा प्रधावंती विप्रा तिष्ठन्ति पंगुवत अशी त्याची व्याख्या केली आहे. तर आपण जर एखादी साखळी जर पायात पडली, बेडी जर पायात पडली तर आपण तिथल्या तिथे थांबतो. पण आशा नावाची बेडी जर पायात पडली ना तर आपण ज्या वेगाने जे चालत असतो त्याच्या तिप्पट वेगाने आपण धावायला लागतो. का? मला हे हवं, मला ते हवं, मला असंच हवं, मला तसंच हवं. म्हणून आशा नावाची बेडी फार, मराठीत सांगायचं झालं तर डेंजरस आहे. हिच्यापासून सावध राहिलं पाहिजे. आणि भक्त हिच्याच बाबतीत जास्त सावध असतात. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. पुढे ते म्हणतात की निर्वाणी गोविंद असे मागे पुढे कदापि साकडे पडू नये. हा एक त्यांचा प्रचंड विश्वास सांगितला भक्ताचा की मला जर कुठलं संकट पडलंय ना तर त्या संकटात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, तो मात्र कायम माझ्या पाठीशी राहतो. कधीही मला तो एकटा टाकत नाही, कायम तो पाठीशी राहतो. याच्यासाठी नामदेव महाराजांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की नामदेव महाराज राजदरबारात गेलेले, बादशहाच्या समोर उभे राहिलेत नामदेव महाराज आणि समोर गाय आणली कापण्यासाठी. काही जण हा दृष्टांत अमान्य करतात, पण फक्त भगवंतावरचा विश्वास आपला किती अढळ असला पाहिजे याच्यासाठी फक्त सांगतो की निर्वाणी गोविंद असे मागे पुढे.
आणि गाय आणली आणि ती त्यांच्या समोर त्या गायीची हत्या करण्यात आली. आणि बादशाह म्हणाला की नामदेवा, तुझ्यात जर एवढी शक्ती असेल ना, उठवून दाखव हिला. पण नामदेव महाराज म्हणाले की ठीक आहे. म्हणाले लगेच कसं उठवायचं, म्हणून म्हणजे लगेच उठवायला पांडुरंग व्यस्त तर नसतील ना कुठे, हा विचार डोक्यात आला. आणि नामदेव महाराज म्हणाले बादशाह मला 3 दिवस दे. म्हणाले 3 दिवसात म्हणाले मी उठवून दाखवतो गाईला काही जरा तरी. तुझ्याकडे एवढी नामस्मरणाची ताकद आहे ना, दाखव उठवून. ठीक आहे म्हणाले 3 दिवसात ना. ठीक आहे म्हणाले 3 दिवसात उठव, काही हरकत नाही, आपण 3 दिवस वाट बघू. म्हणून त्याच्यावरती शेला घालून ठेवला. नामदेव महाराज तिथेच राजदरबारात उभे. आणि असे उभे असतानाच हळूहळू 1 दिवस, 2 दिवस आणि 3रा दिवस उजाडला. आणि 3रा दिवस उजाडल्यानंतर राजदरबार भरला. आणि चुकून नामदेव महाराजांचं लक्ष मागे गेलं तर राजदरबाराच्या दारातच पांडुरंग कटीवरती हात घेऊन उभे होते. आणि नामदेव महाराज म्हणते, देवा तुम्ही इथं कुठं आलात. म्हणाले तर अरे म्हणाले मी इथेच आहे. जिथे भक्त तिथे भगवंत, हे पूर्वीपासूनच समीकरण आहे. बरोबर म्हणाले. जर तुम्ही असे असाल तर म्हणाले तुम्ही लगेच का नाही उठवलं गाईला, तुम्ही इथेच होतात ना, मग लगेच का नाही उठवलं तुम्ही गाईला. तर त्यावेळेला देव सांगतात, नामदेवा इथे विश्वास कमी पडला तुझा. तू जर सांगितलं असतास ना बादशहाला, अरे आत्ताच्या आत्ता उभी करून दाखवतो गाईला, त्या क्षणी उभी केली असती. पण थोडासा विश्वास कुठेतरी कमी पडला, हेच लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यावेळेला नामदेव महाराज सांगतात की हो बादशाह, दाखवतो उठवून. मागे पांडुरंग उभे होते. पांडुरंगाने आपला कृपाशीर्वाद त्या गायीवरती पाठवला आणि लगेच ताडकन गाय उभी राहिली. सगळा दरबार चकित झाला. हा दृष्टांत फक्त घेण्यासारखा एवढाच आहे की एवढंच लक्षात घेतलं पाहिजे की निर्वाणी गोविंद असे मागे पुढे तो मागेच उभा होता. फक्त आपल्या लक्षात आलं पाहिजे की तो माझ्याबरोबर आयुष्यभर तो आहे माझ्याबरोबर. ठीक आहे, कदाचित मूर्ती स्वरूपात रोज तो माझ्या समोर नसेल, पण तो अप्रत्यक्षरित्या तुझ्या पाठीशी कायम उभा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे कदापि साकडे पडो निधी. पुढे ते म्हणतात की विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. हे चरण सगळ्यांना जास्त आवडेल, कारण याच्यात पुढचं म्हणजे त्या चरणाचा अर्धा भाग येतो सगळ्यात जवळचा आहे. म्हणाले नावडे धन जन, हे आवडतं आपल्याला, पण त्याच्यात प्रमुखरित्या सांगितलं माता पिता. छे माता पितांना नो डिमांड. आणि आत्ताच्या काळात तर हेच झालंय ना, घरातला देव अगदी छान सजतो, पण घरातला जो खरा देव आहे ना, आई माझा गुरु, आई माझे तारू, सौख्याचे सागरू आई माझे, अशा आईलाच आम्ही वृद्धाश्रमात नेऊन टाकतो. हो, आणि परत जर कोणी विचारलं की बाबा का रे बाबा तिकडे, तुकोबात सांगतात विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. तुकोबात सांगतात तुम्ही एकदा विषय भगवंताची भक्ती करायला लागलात, तुम्ही भक्त झालात एकदा की म्हणा याच्यात सगळ्यात काही गुंतायचं नसतं. म्हणाले यात गुंतलात की संपलात. म्हणाले पण माझं म्हणणं फक्त आई बाबाच दिसतात का त्याच्यात, आपण बाकीचं म्हणतो. धनजन पण म्हटलंय पहिले 2 शब्द त्यांनी महत्वाचे सांगितले की विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. आपल्याला धन नकोस होईल का हो? खरंच असेल तर सांगा की बाबा धन आपल्याला नको, कशाला हवंय, धन घेऊन करायचंय काय. पण नाही, 25,000 रुपये पगार असला तर तो पुढच्या वर्षी वाढणार आहे, याच्याकडे लक्ष असतं. आणि निदान बाकी कशाने नाही झालं तरी त्याच्याने तरी माणूस चांगलं काम करतो कंपनीसाठी. 25 तर 30 होतो, अजून आनंद होतो. पण आशा नाम मनुष्याणाम, ती थांबत नाही. 30 झाला की 35 व्हायची आशा परत निर्माण होते की अरे 30 झाला, 35 सुद्धा होणार आहे, 35 झाल्यानंतर अजून आनंद, त्यामुळे 35 होणार, याच्या पाठीशी लागतो. हळूहळू असाच धावत राहतो. आणि काय होतं शेवटी, आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला फार मोठाची झाला, केला केला व्यापही सर्व केला, अन गेला गेला बापुडा दैन्य गेला. जय जय रघुवीर. काय सांगितलं हो. आणि हे असं त्याच्या पाठीशी राहता राहता राहता, हे नेहमीच आहे कीर्तनातलं वाक्य की सगळेजण म्हणतात की आपण पैशासाठी इतकी धडपड करतो, अगदी हे धड पडेपर्यंत अगदी धडपड करतो आपण. आणि मग काय होतं, आला आला प्राणी जन्मासी आला, आलोय आपल्या जन्माला, केला झाला झाला फार मोठाची झाला, अगदी व्यवस्थित आम्ही मोठे होतो.
केला केला व्याप ही सर्व केला, सगळा व्याप करतो आम्ही, सगळी कामं करतो भगवंताची उपासना सोडून, बाकी सगळी कामं करतो आम्ही. आणि गेला गेला बापुडा दैन्य गेला. पण ही जर आपल्याला जर दैन्य जर जायचं नसेल, जर आपला त्या देह जो आहे त्याला मोक्ष प्राप्ती झाली पाहिजे, आज मोक्षदा एकादशी आहे, जर आपल्याला जर मोक्ष प्राप्त जर व्हावा असं जर वाटत असेल ना, तर खरोखर भगवंताची उपासना केली पाहिजे. म्हणून त्याच्यातलं पहिलं अर्धपद जे आहे की विषय तो त्यांचा झाला नारायण. आपला विषय काय आहे, महत्वाचं आहे, आपलं एम काय आहे, आपल्याला कुठपर्यंत जायचंय हे लक्षात आलं पाहिजे. हे लक्षात आलं ना की भगवंत नक्की कृपादृष्टी करतो. भगवंत असं कधीच सांगत नाही. माऊली तर खूप छान सांगतात की जर भगवंताची उपासना तुला करायची ना, किती वेळ करशील, किती वेळ बाबा करशील, तर तिथे माऊली मोटके निमिष भरी, केवढा वेळ उपासना करशील रे, डोळ्याची पापणी बंद होऊन उघडते ना, एवढा वेळ फक्त भगवंताचं नामस्मरण कर. मग तुम्ही मला सांगा श्रोते हो, जर दिवसाचे 24 तास, या 24 तासाचा जर विचार केला तर भगवंताला निदान 10 मिनिटं देणं गरजेचं आहे ना. पुन्हा भगवंताने सांगितलं का की बाबा सकाळ संध्याकाळ रात्र, नाही सकाळीच वेळ द्यायचा, बाकी वेळ मी नसतो, मी अवेलेबल नसतो बाकी वेळेला, तेवढाच फक्त सकाळीच असतो, असं भगवंताने सांगितलंय का? असंही तो कधी सांगत नाही. तो म्हणतो अरे बाबा कधीही घे, तू अगदी झोपताना जरी जप केलास ना तरी मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून जर विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबा सांगतात, तुका म्हणे भावे सत्य कर्मा साह्य, घातलिया भय नरका जाणे. पंढरीनाथ महाराज की जय. तुकोबा सांगतात की जो भक्त, खरा भक्त असतो ना, तो साह्य होतो. तुका म्हणे भावे सत्य कर्मा साह्य. मग आता सत्य म्हणताना, सत्य म्हणजे जे खरं आहे, जे शाश्वत आहे ते म्हणजे सत्य. आणि मग आता या जगातलं सगळ्यात शाश्वत कोण असेल तर तो तुकोबा किंवा इतर संत सुद्धा हे सांगतात की खरं काय आहे, सत्य तू विठ्ठला. देवा रे, या जगात काय सत्य आहे तर तू सत्य आहेस. फक्त परब्रह्म आहे ते फक्त सत्य आहे. मग हे परब्रह्म कोणाला कुठल्याही रूपात दिसू शकतं, कोणाला कोणत्याही रूपात दिसू शकतं. जर तुकोबा असतील तर त्यांना पांडुरंगाच्या रूपात दिसेल. म्हणून ते म्हणतात की देवा बाबा तूच परब्रह्म आहेस. नामदेव महाराज म्हणतात ना, परब्रह्म निष्काम तोहा गवळिया घरी. त्यांना गोपाल कृष्णाच्या रूपात दिसला परब्रह्म. मग असंच जर बघायला गेलं तर अनेक जणांना ज्यांचं ठरलेलं आहे की बाबा सावरकर असतील समजा, जर सावरकर असतील तर त्यांना कुठे दिसेल परब्रह्म? त्यांना परब्रह्म दिसताना रामात दिसेलच. त्यांनी अमान्य काही केलं नाही, त्यांनी देवाला नमस्कार करण्याला अमान्य केलं नाही, पण त्या काळची परिस्थिती ही फार गरजेची आहे बघणं. त्यावेळेची परिस्थिती जी होती ना ती म्हणजे कुठली होती तर पारतंत्र्य होतं. सगळा इंग्रजांच्या हातात कारभार होता आणि त्यांच्या हातातला कारभार पुन्हा काढून घ्यायचा होता आपल्याकडे. मग त्यासाठी त्यांची परब्रह्माची व्याख्या काय आहे, ते परब्रह्म कोणाला म्हणतात तर त्यासाठी त्यांनीच केलेलं उत्तम एक स्तोत्र म्हणता येईल. ते म्हणजे कुठलं, जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे. जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे. यशोयुतां वन्दे. यशोयुतां वन्दे. यशोयुतां वन्दे. मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती. मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती. सावरकर काय म्हणतात हो, मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे. आपल्या जे मातृभूमी आहे त्या मातृभूमीलाच ते परब्रह्माच्या स्वरूपात बघताय. कारण तिला मिळवल्याशिवाय जीव शांत होणार नाहीये, तिला मिळवलं पाहिजे.
या विचारात आहेत सावरकर. आणि त्यांना परब्रह्म कोण दिसतंय तर परब्रह्म माझी मातृभूमी आहे. मी जिथे जन्माला आलो ना तीच माझी मातृभूमी म्हणजे माझ्यासाठी परब्रह्म आहे. वेगळ्या परब्रह्माची व्याख्या करायची मला गरज नाही वाटत. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती. स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती. स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती. तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्य ही तुची. स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते. वंदे त्वामहं यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे. वंदे हे अधम रक्त रंजिते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते. हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते. श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते. तुझसाठी मरण ते जनन तुझ वीण जनन ते मरण. तुझसाठी मरण ते जनन तुझ वीण जनन ते मरण. तुझ सकल चराचर शरण चराचर शरण. तुझ सकल चराचर शरण चराचर शरण. श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते. जयोस्तु ते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे 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 वन्दे. भारत माता की जय. म्हणजे सावरकरांना बघितलं तर सावरकरांना जर बघायची झाली तर त्यांची ते काय म्हणतात. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती. ते काय म्हणतात की तुलाच परब्रह्म म्हटलंय. योगी जन परब्रह्म वदती म्हणजे तूच माझ्यासाठी. जर तुकोबांच्या व्याख्येतून बघायचं झालं तर तुका म्हणे व्हावे सत्य कर्मासाह्य. मग सावरकरांनी हेच केलं ना. त्यांना सत्य कोण दिसलं. त्यांना जे शाश्वत आहे ती म्हणजे माझी मातृभूमी आहे. तिला त्यांनी म्हटलं की तू असशील ना तर मी आहे असं म्हटलं. त्यामुळे सावरकरांच्या दृष्टीतून बघितलं तर हे असं सत्य दिसतं की तुका म्हणे वावे सत्य कर्मासाह्य. आणि त्याच्या पुढे जर शिवाजी महाराजांच्या याच्यातून बघितलं तर शिवाजी महाराज सुद्धा त्याच याच्यातले. त्यावेळेला सुद्धा हाच प्रकार होता. काही वेगळा नव्हता. त्यावेळेला फक्त इंग्रज नव्हते. इंग्रज होते पण त्यांचं प्राबल्य एवढं नव्हतं. पण त्याच्याबरोबर मुसलमान निजामशाही कुतुबशाही यांचं प्रमाण जास्त होतं. पण यात सुद्धा शिवाजी महाराज सुद्धा कसे दिसले. चारी खंडात झाले बहुवीर. चारी खंडात झाले बहुवीर. चारी खंडात झाले बहुवीर. चारी खंडात झाले बहुवीर. पराक्रमी शूर त्या तरण शूर. सर्वहुन श्रेष्ठ शिवाजी खात. सर्वहुन श्रेष्ठ शिवाजी खात. षड्गुणैश्वर्य संपत्ती खात. षड्गुणैश्वर्य संपत्ती खात. म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यासजीची. म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यासजीची. म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यासजीची. छत्रपती शिवाजी महाराज की. महाराजांचं वर्णन केलं की चारी खंडात झाले बहुवीर. पराक्रमी शूर त्या तरण शूर. सर्वाहुन श्रेष्ठ शिवाजी हा. षड्गुणैश्वर्य संपत्ती जास. आणि त्यांना काय दिसलं. का हो असं वर्णन केलं. उगाच मनात आलं म्हणून वर्णन केलं. ते काय आत्ताचे कवी नव्हे. आलं मनात
म्हणतात ना आता आधुनिक वाक्य आलंय, आली लहर केला कहर. असे कवी नव्हते त्यावेळेचे. त्यांनी खरं वर्णन केलं, जे सत्य आहे ना तेच आपल्या काव्यातून सांगितलं. आणि खरोखर असेच शिवाजी महाराज होते. त्यांना काही वेगळं हे करण्याची गरज नाही, वेगळी त्यांची माहिती देण्याची गरज नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराज. म्हणून तुकोबांच्या व्याख्यातून जर बघायलाच गेलं तर तुका म्हणे भावे सत्यकर्मा साह्य घातलिया भय नरका जाणे. आणि जर सत्यकर्माला साह्य नाही झालं तर तुकोबा भीती घालतात. जर सत्यकर्माला तू साह्य नाही झालास तर काय, सगळ्यात शेवटी तुला जायचंय कुठे, नरकात जायचंय. सत्यकर्मा साह्य घातलिया भय, तुला भय घातलंय कुठलं, नरका जाणे. जर तू नाही केलंस ना तर तू नरकात जाशील. म्हणून पूर्वीच्या काळात लोक नरकाला घाबरायची, आता सुद्धा घाबरतात, माहित नाही. पण जे आहेत ते घाबरतात, पाप पुण्याचे मानतात, ते नरकाला घाबरतात. आणि खरं सांगायचं झालं तर आज हे सांगण्याचं एवढंच, मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे जर आपण म्हटलं ना, ते का तर आज किती सगळा योग जुळून आलाय की आज गीता जयंती आहे, ज्याच्यामध्ये सांगितलं की भगवंतांनी सांगितलं की चारही मार्गांपैकी तू चारही मार्गांनी मोक्षाला जाऊ शकतोस. फक्त त्या चारही मार्गांचा अवलंब व्यवस्थित केला पाहिजे. मी सांगितला तसाच केला पाहिजे, मी म्हणजे गोपालकृष्णांनी सांगितला तसाच केला पाहिजे. जर तू त्याप्रमाणे वागलास तर तुला मोक्ष प्राप्ती होईल. म्हणून आज गीता जयंती आहे, त्यात मोक्षदा एकादशी आहे. ज्या एकादशीला उपासना केली, भगवान महाविष्णूंची उपासना केली. कारण म्हणतात ना की एकादशी ही भगवान महाविष्णूंना अत्यंत प्रिय तिथी आहे. आणि त्या दिवशी जर भगवान महाविष्णूंची किंवा त्यांच्या अवतारांपैकी जर उपासना केली तर मोक्ष प्राप्ती होते. तुम्ही म्हणाल बुवा काहीतरी काय सांगता, तिकडे गेले मेल्यानंतर कोण बघताय बाबा, कुठं गेला तो, वैकुंठात गेला की नरकात गेला. पण याही पेक्षा मग तुकोबांसारखं बोलावं लागतं की घातलिया भय नरका जाणे. बघ बाबा, तू मान नाही तर नको मानू, माझा विश्वास आहे की जर हे नाही केलंस ना तर तू नरकात जाशील. मग ही जी एवढी व्याख्या भक्ताची सांगितली, मग असा भक्त कोण? आपल्या नारदीय कीर्तन परंपरेचं हेच वैशिष्ट्य आहे ना की आधी निरूपण झालं, कीर्तनात पहिलं निरूपण पूर्वरंगात आणि त्याला साजेसा असा चरित्र भाग उत्तरंगात सांगायचा असतो. त्यामुळे पहिल्यांदा जे तुकोबांनी सांगितलं की भक्त ऐसे जाणा जे देही उदास, देहापेक्षा देवाला जास्त महत्व देणं. गेले आशा पाश निवारुनी, आशा पाश, आशेचे पाश यांच्यात कधीच नसतात, ते कशातच अडकलेले नसतात. बघा ना तुकोबा, बघा तुकोबांचं खरंच उदाहरण याचं घेण्यासारखं आहे की तुकोबांकडे सगळं होतं ना, हळूहळू एक एक संपायला लागलं, दारिद्र्य आलं, पण म्हणून पांडुरंगाला सोडलं का हो? नाही, आयुष्यभर पांडुरंगाची सेवा करत राहिले. आणि म्हणून आम्ही वैकुंठाचे वासी आलो याच कारणासाठी, उद्धार करण्यासाठी, सगळ्या आपल्यासारख्या जनांचा उद्धार करण्यासाठी तुकोबा आले, माऊली आले, समर्थ आले. पण आपण त्यांच्यापासूनच, त्यांच्या वाङ्मयापासूनच दूर जायला लागलो. कारण बघा ना हो, ज्यावेळेला आपल्याला जर्मनी सांगते, खरंच मला आश्चर्य वाटतं की आमचे कीर्तनकार, प्रवचनकार आज वर्षानुवर्ष सांगत आले की अरे दासबोध वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. की ठीक आहे, ज्ञानेश्वरीतलं काही कळत नाही, ज्ञानेश्वरी खूप कठीण आहे. म्हणजे कठीण म्हणण्यापेक्षाही आपली तेवढी पात्रता आता कमी झाली मराठीची. कारण ती जर बघितली तर त्या काळची मराठी आहे. कारण संस्कृत लोकांना कळत नव्हतं, म्हणून माऊलींनी गीतेचं भाषांतर आणि त्याच्यातले दृष्टांत, आपल्याकडचे अजून दृष्टांत, सामान्य माणसांना कळण्यासाठीचे दृष्टांत त्यात घातले. आणि ज्ञानेश्वरी हा असा ग्रंथ आपल्या समोर दिला, पण तो ग्रंथ त्यावेळेच्या लोकांना कळत होता. आपल्याला आता जर बघायला गेलं, वाचायला गेलं तर खरंच एक ओवी उलगडताना सुद्धा डोक्याला झिंजण्या येतात. पण यात माऊलींचा दोष नाही, यात आपला दोष आहे की आपण तितके राहिलो नाही. आणि म्हणून ज्या वेळेला सांगतात कीर्तनकार ज्ञानेश्वरी वाचा, तुकोबांचे अभंग कधीतरी हातात घ्या, मी तर म्हणतो खरंच तुम्ही त्या पोथीला, त्या ग्रंथाला हात जरी लावला ना तरी आत्ताच्या काळात आपण पुण्यवान समजलं पाहिजे की आपल्याकडे तो ग्रंथ आहे आपल्या घरात. पण तो ग्रंथ नुसता कपाटात ठेवून त्याच्यावरती धूळ खात बसायची नाही, ती कधीतरी धूळ झटकून तो वाचायचा, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून सांगायचं एवढंच की आम्हाला जर्मनीने ज्या वेळेला सांगितलं ना की बाबा रे, जर स्वतःचं पर्सनल डेव्हलपमेंट करायचं असेल ना तर समर्थांचा दासबोध अभ्यासा, हे ज्या वेळेला आम्हाला जर्मनीनं सांगितलं ना त्यावेळेला ते आम्हाला कळलं, तोपर्यंत नाही कळलं.
पण असं करू नका. खरंच संतांचे हे जे ग्रंथ आहेत ते आपल्यासाठी आहेत, आपला उद्धार होण्यासाठी आहेत आणि खरोखर त्याच्यात सुद्धा खूप चांगल्या तऱ्हेनं तत्वज्ञान सांगितलंच आहे, पण त्याबरोबर सुद्धा माणसानं कसं वागायचं, कसं राहिलं पाहिजे हे सांगितलं. आपलं तोंडाला आलं म्हणून काहीही बोलत सुटायचं नाही. समर्थ सांगतात असा जो वायफळ बडबड करतो ना त्याला ते मूर्ख म्हणतात सरळ. मग असं होण्यापेक्षा तो जर ग्रंथ वाचला तर आपणच आपल्या मुखावरती ताबा आणू शकतो. म्हणून संतांचं तत्वज्ञान, संतांचे ग्रंथ आपण अभ्यासायला पाहिजेत. त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला की खरोखर आपण भक्त ऐसे जाणा जे देही उदास. माझं म्हणणं नाही की तुकोबांनी जेवढी प्रत्येक व्याख्या आपल्याकडून जमेलच असं माझं म्हणणं नाही, पण त्याच्यातला 100% नाही पण 1% तरी आपल्याकडून भक्त या जन्मात तयार व्हावा आपल्याकडे, एवढीच आशा धरून पूर्वरंगात उपदेश करताना आपल्याला तुकोबा म्हणतात, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 5 वेळा भगवंताचं नामस्मरण करूया आणि मग चरित्र भागाकडे वळूया. चरित्र भागामध्ये जे पूर्वरंगात आपण निरूपण बघितलं त्यात निरूपणाला साजेसा चरित्र भाग आपण उत्तरंगात बघणार आहोत, पण त्याआधी भगवंताचं नामस्मरण करूया आणि मग चरित्र भागाकडे वळूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय. पूर्वरंगात आपण बघितलं की भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. मग असाच साजेसा भक्त चरित्र भागातून आपण बघूया. जर नारायणराव आणि कमळाबाई हे एक दिव्य दाम्पत्य आपल्याला
देगलूर नावाचं गाव माहिती असेल. या देगलूर नावाच्या गावामध्ये हे दाम्पत्य वास्तव्याला होतं आणि ते वास्तव्याला असल्यामुळे तिथे सुद्धा भगवंताची मंदिरं होती. तिथे सुद्धा अध्यात्म सगळं चाललेलं होतं आनंदाने. आणि ते अध्यात्म सुरू असतानाच यामध्ये या दाम्पत्याकडे सगळी सुख होती. यांच्या घरामध्ये भरपूर सुख होती, पण या सुखांचा पुढे उपभोग घेणारी संतती काही नव्हती. आणि संतती झाली पाहिजे या विचारातच असताना यांच्या कानावरती अशी एक गोष्ट आली की यांच्या कुळाला, यांचं जे कुटुंब आहे या कुळाला शाप मिळालेला आहे आणि त्या शापामुळे संतती होत नाही. मग तो शाप कोणामुळे मिळाला? म्हणून तुपास झाले, तापास झाले, नवस सायास सगळं झालं, पण आता मात्र पत्रिका ज्योतिषांना दाखवण्यात आली. ज्योतिषांना दाखवली तर त्याच्यातून कळलं की यांच्या घराण्याला शाप मिळालाय आणि तो सुद्धा शाप म्हणजे यांच्या पूर्वजांच्या हातून सर्पहत्या झालेली आहे. आणि तो सर्पहत्या झाल्यानंतर तिथले जे मुख्य पुरुष होते त्या घरातले, त्या मुख्य पुरुषाच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला की आज ज्या सर्पाची तुम्ही हत्या केलात ना, तो एक गतजन्मातला एक ब्राह्मण आहे आणि त्या ब्राह्मणानं तुम्हाला शाप दिलाय की तुमचा वंश समूळ नष्ट होईल. आणि त्यावेळेला तो जो मूळ पुरुष होता ज्यांच्या स्वप्नात हा ब्राह्मण आलेला, त्या ब्राह्मणाचे हात जोडून त्यांनी माफी मागितली की महाराज आमच्याकडून माफ करा, आम्ही भीतीच्या पोटी त्या सर्पाला मारलं, आम्हाला माफ करा. आणि त्या माफीला त्यांची तेवढी उपासना होती आणि ती उपासना तो ब्राह्मण जाणत होता. आणि त्याच्यावरती, त्या उपासनेवरती प्रसन्न होऊन याने सांगितलं की आता मी दिलेला शाप तर त्याला काही करू शकत नाही, तो शाप तर तुम्हाला भोगावाच लागेल, पण त्याच्याबरोबर मी तुम्हाला एक उशाप देतो, तो म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये एक दिव्य विभूती, एक दिव्य सत्पुरुष जन्माला येईल, असा मी तुम्हाला उशाप देतो. आणि त्यासाठी मग काय करायचं असं हे स्वप्न तिथेच थांबलं आणि ते मूळ पुरुष जागे झाले. आणि त्या मूळ पुरुषांकडून ते जे गुरुजी होते ज्यांच्याकडे हे पत्रिका दाखवायला आले होते, त्यांना ही गोष्ट माहिती होती, त्या मूळ पुरुषाच्या स्वप्नात वगैरे हे आलेले. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला काय केलं पाहिजे, नारायणराव, तुम्हाला जर संतती व्हावी असं जर वाटत असेल ना, तर तुम्हाला गाणगापूरला गेलं पाहिजे. गाणगापूरला जाऊन दत्त महाराजांची उपासना केली पाहिजे. आणि दत्त महाराजांची उपासना केल्यानंतर तुम्हाला नक्कीच संतती होईल यात शंका नाही, पण यासाठी तुम्हाला गाणगापूरला गेलं पाहिजे. आणि यांनी ते मान्य केलं की ठीक आहे, म्हणाले आता उपास नवस सायास इतके झालेच आहेत, तर आता हा उपाय करून बघितला पाहिजे, त्या शापातून आपली मुक्ती झाली पाहिजे. आणि जसं दशरथ राजाला शाप मिळालेला होताच की तुझा पुत्र विरहाने तुझा मोक्ष होईल, पण त्याच्यातून सुद्धा त्याला एक चांगली बातमी मिळाली की म्हणजे मला पुत्रप्राप्ती होणार आहे आणि त्यासाठी मला पुत्रकामेष्टी यज्ञ हे केला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे यांना सुद्धा या शापाच्या मुक्तीसाठी आणि उशाप खरा ठरण्यासाठी आता यांना दत्त महाराजांची जसं दशरथ राजाला पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागला, तसा आता यांना तिकडे जाऊन तपयज्ञ करायचा होता. गाणगापूरला जाऊन दत्त महाराजांची उपासना करायची होती. आणि म्हणून यांनी मनाशी ठरवलं की काही जरा तरी जायचं आणि दत्त महाराजांची अखंड उपासना करायची. आणि म्हणून हे निघाले आणि गाणगापुरी आले आणि रोजच्या गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात झाली. रोज गुरुचरित्राचा अखंड पारायण करायचं, एकभुक्त राहायचं स्वतः. कमळाबाई सुद्धा स्वतः उपवास करायच्या. भगवंताच्या पूजनासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य तयारी करायची त्याची सगळ्याची. आणि असंच दोघांची ही उपासना सुरू आहे. रोज दत्त महाराजांची उपासना करायची. दत्त माझा मी दत्ताचा, दत्त माझा मी दत्ताचा, दत्त माझा मी दत्ताचा, ध्यानी मनी तो चिंतावा, ध्यानी मनी तो हृदयात साठवावा, हृदयात साठवावा. दत्त माझा मी दत्ताचा, दत्त माझा मी दत्ताचा, मी दत्ताचा, मी दत्ताचा. आणि
उपासना सुरू झालीये. हाच एक भाव आहे की दत्त माझा मी दत्ताचा, ध्यानी मनी तो चिंतावा, हृदयात साठवावा. या वचनोक्तीनुसार उपासना सुरू होती. उपासना करतायत भगवंता कधी हो दर्शन देणार. आज एवढे उपास झाले, 90 साया सगळे झाले. त्यानंतर आम्हाला उपाय कळला की गाणगापूर क्षेत्री जावा, तिथे नृसिंह सरस्वतींची भगवंताची उपासना करा. म्हणून रोज भगवंताची उपासना सुरू आहे. भगवंता कधी हो दर्शन देणार, कधी हो दर्शन देणार. आणि असं म्हणतायत आणि दत्त महाराजांनी ठरवलं की नको जास्त परीक्षा घ्यायला. लेकरू फारच तळमळतंय माझ्या दर्शनासाठी, मला गेलं पाहिजे. आणि म्हणून दत्त महाराजांनी ठरवलं की आज दर्शन द्यायचं. मनाचा निश्चय झाला आणि इथे नारायणरावांची समाधी लागली आहे. नारायणराव तपश्चर्येला बसलेत आणि नेहमीपेक्षा आज वेगळी प्रसन्नता मनामध्ये होती. काय झालं कोण जाणे, पण प्रसन्नता अखंड हळूहळू वाढत होती. आणि त्याच काळात तपश्चर्येला ध्यान लावून बसलेत आणि काय झालं, हा परम सनातन, हा परम सनातन विश्व भरून उरला, हा परम सनातन विश्व भरून उरला. गुरुदत्त राज ऋषी कुळात अवतरला, गुरुदत्त राज ऋषी कुळात अवतरला. स्मितरम्य वदन काशासन धारी, स्मितरम्य वदन काशाय वसन धारी. पीयूषयुक्त करी रत्न जडित झारी, पीयूषयुक्त करी रत्न जडित धारी. निज भक्त कारणी हो, निज भक्त त्राण कारणी हो, निज भक्त त्राण कारणी शूल धरिला. गुरुदत्त राज ऋषी कुळात अवतरला, गुरुदत्त राज ऋषी कुळात अवतरला. बांधिला टोप मुरडून जटा मुकुटी, बांधिला टोप मुरडून जटा मुकुटी. घातली दयावन माला दिव्य कंठी, घातली दयावन माला दिव्य कंठी. करघृत डमरू तुनी, करघृत डमरू तुनी ज्ञान कला. गुरुदत्त राज ऋषी कुळात अवतरला, गुरुदत्त राज ऋषी कुळात अवतरला. असे दत्त महाराज समोर उभे राहिले आणि काय नेसले, मृगचर्म पांघरी शंख चक्र हाती. काय हो, मृगचर्म पांघरलंय अंगावरती, हातात शंख चक्र घेतलेत. मृगचर्म पांघरी शंख चक्र हाती. श्रुतिश्वान रूप होनी पुढे पळती, श्रुतिश्वान रूप होनी पुढे पळती. बोधेनु कली भये, बोधेनु कली भये चाटित चरणाला. गुरुदत्त राज अवतरला, गुरुदत्त राज ऋषी कुळात अवतरला. करी स्वजन उपाधी भस्मलेप अंगा. स्वजनांची सांभाळ करतो आणि काय केलंय, भस्म धारण केलंय. करी स्वजन उपाधी भस्मलेप अंगा. जोडीत भरीत जनन मरण पिंगा, जोडीत भरीत जनन मरण पिंगा. नारायण हृदयी, नारायण हृदय
गुरुदत्तराज ऋषी कुळात अवतरला, हा परम सनातन विश्वभरुनी उरला, हा परम सनातन विश्वभरुनी उरला, गुरुदत्तराज ऋषी कुळात अवतरला, गुरुदत्तराज ऋषी कुळात अवतरला, गुरुदत्तराज ऋषी कुळात अवतरला. माला कमंडलुरधः कर पद्मयुग्मे मध्यस्थ पाणियुगुले डमरू त्रिशूले यस्यस्तऊर्ध्वकरयो शुभशंख चक्रे भुज षट्कयुक्तम् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव. असे दत्त महाराज समोर उभे राहिले. तो स्मितरम्य वदन काशाय वसनधारी असे भगवान दत्तात्रय समोर उभे राहिले. माला कमंडलू हातात आहे, शंखचक्र आहेत हातात आणि भक्तांना आशिष देण्यासाठी एक हात आहे. असे दत्त महाराज समोर उभे राहिले आणि दत्त महाराज समोर उभे राहता क्षणी दत्त महाराजांनी हसून विचारलं, नारायणा का रे एवढी उपासना, का एवढ्या देहाला तू कमी लेखून देवाची उपासना केलीस? भक्त ऐसे जाणा जे देही उदास. त्याला काही नव्हतं. त्यावेळेला एकच सांगितलं, तुम्हाला जर द्यायचं असेल ना मला एकच द्या, तुमच्यासारखा सर्व शास्त्र पारंगत असणारा, माझ्या कुळाचा उद्धार करणारा, माझ्या कुळामध्ये एक विभूती जन्माला आली अशी माझी सगळीकडे माझं नामलौकिक होईल, माझ्या कुळाचा नामलौकिक होईल असा एक पुत्र मला द्या. हे मागता क्षणी मात्र आशुतोष सांगितलं तथास्तु म्हटले भगवंत आणि भगवंत अंतर्धान पावले आणि भगवंतांच्या आशीर्वादानं हळूहळू 1 मास 2 मास 3 मास होता होता अखंड 9 मास पूर्ण झाले आणि या कमळाबाईंना एक पुत्ररत्नाची प्राप्ती झालेली आहे. आणि पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्यानंतर या पुत्राचं नाव ठेवलं ते म्हणजे श्रीधर. श्रीधर नाव ठेवलं आणि हळूहळू यांच्या चरित्र भागात पुढे जात असताना अनेक संकटांना तोंड देत हळूहळू मोठे होत आहेत. घरात खाऊन पिऊन सगळं व्यवस्थित होतं, पण हळूहळू आईचं निधन झालं, वडील सुद्धा निघून गेले. काय करणार? ज्याच्याकडे सुख असतं सुखाच्या मागून दुःख येतच असतं. कायम आपण सुखातच राहू हे खरंच कठीण आहे म्हणाले. जर भगवंताची तेवढी अलौकिक उपासना असेल तर आपल्याला जरी दुःख आलं तरी त्या दुःखातून सुखाचा मार्ग शोधायला आपल्याला सोपा जातो. पण भगवंताची उपासना नसेल ना तर दुःखातून सुखाचा मार्ग शोधायला फार कठीण जातं. आणि त्याचप्रमाणे हळूहळू होता होता मोठे होत आहेत. आता अनाथ झाले, आई गेली, वडील सुद्धा गेले, म्हणून आता शिक्षणासाठी म्हणून पुण्यामध्ये आले आणि अविग्रहात अनाथ विद्यार्थ्यांचा जे गृह म्हणजे लक्ष्मी नृसिंह मंदिराचा गृह आहे तिथे श्रीधर हा राहायला लागला तिथे. आणि तिथे पुढे अलौकिक व्यक्तिमत्व होतं. अध्यात्मावरती प्रचंड विश्वास होता. अखंड नामस्मरण, मुखामध्ये अखंड नामस्मरण असायचं आणि हे नामस्मरणच पुढे त्यांना तारून नेणारं होतं. पुढे जे अखंड मोठी विभूती होणार होते ना त्याची ही पहिली पायरी होती नामस्मरणाची. आणि हा श्रीधर अखंड नामस्मरण करायचा. या अविग्रहाचं एक महात्म्य म्हणण्यापेक्षा एक छान गोष्ट आहे ती म्हणजे या अविग्रहामध्ये कधी आलात पुण्यातच असाल तर सगळ्यांना माहिती आहे, पण पुण्यामध्ये त्या अविग्रहामध्ये तिथे राम लक्ष्मणांची मूर्ती आहे, तिथे सीता नाहीये. का तर तिथे जे राम लक्ष्मण आहेत ना ते दोघेही बाल्यावस्थेतले शिकणारे, शिक्षण घेणाऱ्या अवस्थेतले राम लक्ष्मण आहेत, म्हणून तिथे सीता नाहीये. तिथे रामचंद्रांचा विवाह झालेला नाहीच सांगितलाय. तिथे ते बालक आहेत. जसे रामांचं व्यक्तिमत्व आहे तसं त्यांच्या तिथल्या विद्यार्थ्यांचं व्हावं. त्यासाठी रामांचं आदर्श कोण असावा तर माझा राम आदर्श असावा माझ्यासाठी. आचरण कोणासारखं असावं तर माझ्या रामासारखं असावं. यासाठी तिथे प्रभू रामचंद्रांची मूर्ती आहे. आणि तिथे होता होता तिथे हवं तसं ध्यान लागेना, तपश्चर्या होईना, तिथे ध्यानधारणा नामस्मरण हवं तसं होईना. काही ना काही कारणाने सारखं इकडे तिकडे मन जायचं, लक्ष विचलित व्हायचं. म्हणून तिथे एक पळणिटकर गुरुजी होते आणि या श्रीधराने त्या पळणिटकर गुरुजींकडे विचारणा केली. गुरुजी म्हणाले इथे नामस्मरणासाठी शांत, तपश्चर्येसाठी शांत असं एखादं ठिकाण मला सांगा हो. मला इथे हवी तशी माझ्याकडून उपासना होत नाहीये. मला उपासना करायची आहे, मला भगवंताला प्राप्त करायचं आहे. असं आहे होय, तुला उपासनेसाठी चांगलं स्थळ हवंय?
मग चांगलं स्थळ, मग तसा चांगला गुरु पण पाहिजे त्याच्यासाठी चांगला गुरु पण पाहिजे. आणि जर तुला हे हवं असं वाटत असेल तर साताऱ्याजवळ सज्जनगड नावाचा जो आहे गड, नाव पण सुद्धा किती बघा सुंदर आहे, जिथे सज्जन राहतात तो सज्जनगड. असा सज्जनगड जो आहे त्या सज्जनगडावरती तू जा, म्हणजे तुला चांगल्या गुरूंचा सुद्धा आश्रय लाभेल आणि तू चांगल्या ठिकाणी तिथे निवांत तपश्चर्या सुद्धा तुझी होईल. आणि त्याने हा प्रश्न विचारता क्षणी पळणिटकर गुरुजींचा हस्तरेषेचा अभ्यास खूप चांगला होता. म्हणून ते एक दिवस सहज नारायणाला म्हणाले, श्रीधराला म्हणाले, श्रीधरा अरे तुझा हात दाखव रे जरा. मला म्हणे हात दाखव तुझा. म्हणून त्यांनी सहज हात दाखवला आणि त्या दिव्य रेषा बघून पळणिटकर गुरुजींना कळलं की हे साधं सुद्धा व्यक्तिमत्व नाहीये, ही थोर विभूती होणार. म्हणून त्याला आग्रह केला, नाही तरी असं त्याला आग्रह केला. पण आता तळमळ निर्माण झाली सद्गुरु भेटीची आणि तिकडे जाण्याची. कधी जायचं काही कळेना. आणि असं विचार मनातच असताना अश्विन महिना सुरू झाला, विजयादशमी आली आणि तोच दिवस साधला की विजयादशमी दिवशी काहीही झालं तरी निघायचं. भगवतीने जसं सीमोल्लंघन केलं तसं आपण सुद्धा सीमोल्लंघन करायचं. कशाच्या? ज्ञानाच्या मार्गाने सीमोल्लंघन करायचं. ज्ञानप्राप्तीसाठी आपल्याला तिकडे जायचं आहे, गुरु भेटीसाठी आपल्याला तिथे जायचं आहे. या विचारातच असताना झालं ठरलं, विजयादशमीची पहाट उजाडली आणि हे नित्याप्रमाणे उठले. भगवान रामचंद्रांना नमस्कार केला आणि सांगितलं, रामराया ज्या कारणासाठी इथून मी बाहेर पडतोय ते कारण माझ्याकडून, ते जे माझा जो हेतू आहे तो सफल होऊ देत. माझ्या पाठीशी राहा बरं. रामा मी तव दास दास म्हणवी माते कशा, रामा जाईन ज्या स्थळी सुखगना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही तुझ्या तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ रामा, असं माझ्या पाठीशी राहा रे. म्हणून सांगितलं. जो बरोबर थोडेसे पैशांचा असा दस्तऐवज त्यांच्या बरोबर होता की जेणेकरून त्याच्यातून काही पैसे मिळू शकतात, म्हणजे त्यांच्या नावाने काही पैसे ठेवलेले होते. ते आले आणि पळणिटकर गुरुजी समोर दिसतं क्षणी ते दस्तऐवज पळणिटकर गुरुजींच्या हातात दिलं आणि सांगितलं, गुरुजी याच्यातून जेवढे पैसे मिळतील ते काढा आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी गोरगरिबांसाठी वाटा म्हणून. पळणिटकर गुरुजी म्हणाले, तू कुठे जातोयस रे? ज्ञानप्राप्तीसाठी जातोस ना, तपश्चर्येसाठी जातोस ना, मग तू मागची चिंता कशाला करतोस? तू कशाला सांगतोस मला याचं काय करायचं ते? मी काही करेन म्हणाले. बर म्हणाले श्रीधर स्वामी म्हणाले. श्रीधर तो म्हणाला की ठीक आहे बाबा, तुमची जशी आज्ञा, तुम्हाला जसं वाटेल तसं तिकडे करा. बघ तसं तू करशील, काय म्हणलास? तुम्हाला वाटेल ते करा, मी तुझ्या हातात हे देतो आणि मी सांगतो तसं तू करशील? हो करेन की म्हणाले. पूर्ण विश्वास होता, कारण मनोमन गुरुजी आणि तो विद्यार्थी असं नातं जडलेलं होतं, कारण त्यांनी गुरुचा मार्ग दाखवलेला होता. आणि जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, या उक्तीप्रमाणे नमस्कार केला. सांगा म्हणाले गुरुजी काय करू? एवढंच जर असेल ना, एवढी ताकद आहे तुझ्यात, एवढी जर तपश्चर्या करायचं सामर्थ्य तुझ्यात असेल तर हातात जे पैशांचा पुडकं आहे ना, त्याचे दस्तऐवज आहेत ना, ते समोर चूल पेटते ना, चुलीत फेकून दे. त्या क्षणी ते दस्तऐवज हातात फेकून दिलेत, त्या क्षणी फेकून दिले आणि निघाले. पोहोचायचं काही झालं तरी गाडी घोडा नव्हता हो, गाडी घोडा नव्हता, गाडी घोडा नव्हता हो, चालत प्रवास करायचा होता. आणि आता शिवाय पहिलं मग काय करायचं म्हणून निघाले, पुण्याच्या बाहेर निघाले. चालताय श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अखंड नामावरती अनुसंधान, काहीही होऊ देत. आणि अशा विचारातच असताना पहिलं बनेश्वरला जायचं, बनेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि मग गडावरती जायचं या विचाराने निघालेले होते. हळूहळू हळूहळू होता होता रात्र झाली. रात्रीचा पहिला प्रहर सुद्धा सरला आणि येता येता आता बनेश्वराचा मार्ग कोणाला माहिती, कुठून वळायचं ते? सरळ रस्ता माहिती आहे, पण आता इथून बनेश्वराला आतमध्ये वळायचं कोणाला माहिती? म्हणून तिथे विचारणा केली. विचारणा केल्यानंतर कळलं की अहो 4 मैल मागेच राहिलं बनेश्वर. म्हणाले हो का? अरे बापरे. म्हणाले आता काय राहायचं काय? नाही,
बनेश्वराची भेट घ्यायचीच काही झालं तरी. म्हणून हे लेकरू, श्रीधर नावाचं लेकरू परत मागे मागे चालत जायला लागलं. परत मागे गेलं. मागे गेलंय. जाताना ते म्हणतात, अहो सावकाश जावा, पायाखाली रोजची वाट नाहीये ती. कोणतरी चुकून मुकून त्या बनेश्वराला गेलं तर म्हणाले सर्प वगैरे वाटत असतात. पण हा मुलगा सर्प, गुरूंवरती अतिशय प्रेम होतं. गुरूंचं जे वर्णन ऐकलेलं होतं त्यानुसार समर्थ माझ्या पाठीशी कायम राहणार याच्यावरती पूर्ण विश्वास होता. बनेश्वराकडे आले, बनेश्वराचं दर्शन घेतलं आणि तिथेच आपल्याकडे एक छोटीशी तसबीर होती समर्थांची. समर्थांची तसबीर बाजूला ठेवली, बनेश्वराच्या नमस्कार केला आणि आजपासून मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात हे वाक्य म्हणाले तिथे. आणि त्या दिवसापासून श्रीराम जय राम जय जय राम याचा अखंड पुन्हा नामस्मरण सुरू झालं. बनेश्वराचं दर्शन घेतलं. तिथे तू नाही म्हणाले, गडावरती जायचंय मला, सज्जन गडावरती. हो का म्हणाले, कशासाठी? नाही म्हणाले, जरा काम आहे माझं. बरोबर, तुम्हाला हे कळणार नाही. समर्थांनी सांगितलंय आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेक. आपण तुमच्यात ही हिंमत नाही म्हणून तिकडे ठोकर दिलात आणि आलात आता इकडे. पण श्रीधर हा अतिशय मनाने सौम्य माणूस होता. तो हात जोडले आणि तो म्हणाला, नाही हो गुरुजी, मी तिथे ना ज्ञानप्राप्ती करून घ्यायला चाललोय, ज्ञानप्राप्त करून घ्यायला चाललोय असं सांगितलं. हात जोडले, बनेश्वराला नमस्कार केला, तसबीर बरोबर घेतली समर्थांची आणि निघाले. गडावरती आले, साताऱ्यात आले. साताऱ्यात आलेत आणि साताऱ्याच्या त्या बोगद्यातून बाहेर आल्यानंतर तिथून समर्थांना हात जोडून सांगितलं, येतोय हो मी तुमच्याकडे, समर्था येतोय मी तुमच्याकडे. आणि असं सांगितलं आणि चालत 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 प्रवास करत गडाच्या पायथ्याशी आले. गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर गडाला खाली वाकून साष्टांग नमस्कार घातला. कारण हा गड म्हणजेच माझ्यासाठी समर्थ आहे. जिथे माझे समर्थ राहिले, या पायऱ्या सुद्धा किती धन्य असतील की ज्यांना समर्थांचा चरण स्पर्श झालाय. म्हणून नमस्कार केला खाली वाकून आणि नमस्कार करून हळूहळू एक एक पायरी चढायला लागले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, अखंड नामस्मरण, अनुसंधाने भगवंताच्या नामस्मरणावरती. आणि हळूहळू वाट चालत 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 गडावरती येऊन पोहोचले. समाधीपाशी आले. समाधीपाशी आले, समर्थांना नमस्कार केला. आणि हा असा भक्त होता की तिथे समाधी जरी असली तिथे तरी माझे प्रत्यक्ष समर्थ माझ्या समोर बसलेत ही भावना अखंड होती. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ही भावना होती की माझ्या समोर असू देत, माझ्या आजूबाजूला असत, माझे समर्थ माझ्या बरोबरच असतात. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, फक्त निर्वाणीच्या काळात नव्हे, अखंड माझ्या बरोबर आहेत माझे समर्थ. उगाच भक्त नाही होता येत, याच्यासाठी हे सगळं करावं लागतं. आणि असं होता होता समर्थांच्या इथे 3 दिवस अखंड नामस्मरण केलंय. आणि त्यावेळेचा गडाचा एक नियम होता की 3 दिवसापेक्षा अधिक कोणाला गडावरती राहता येत नव्हतं त्यावेळेला. म्हणून 3ऱ्या दिवशी तिथले जे सेवेकरी होते ते सेवेकरी आले आणि म्हणाले, उठा म्हणाले, आता झालं 3 दिवस झाले तुमचे, आता तुम्हाला इथून गेलं पाहिजे गडाच्या खाली. गडाचा नियम आहे 3च दिवस गडावरती राहता येतं. नाही हो, मला समर्थांनी बोलवलंय, मी छोट्या तपश्चर्या करायला इथे आलोय हो, समर्थांची उपासना करण्यासाठी इथे आलोय असं म्हणता क्षणी त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही, इथे नाही राहता येणार, गडावरती नाही राहता येणार. म्हणाले असं आहे का, पण मग कोणाशी बोलावं लागेल का? त्यांच्याशी बोलतो मी, त्यांचे पाय धरतो जाऊन की मला इथे राहायची परवानगी द्यावं, मला समर्थांची उपासना करायची. आणि हे सांगितलं, ठरलंय. पण तरी पण ते म्हणाले नाही नाही, हा एक उपाय आहे मात्र. जरा स्वास्थ्य मिळालं की हा उपाय आहे काहीतरी. इथे जर राहायचं असेल ना तर पडेल ते काम केलं पाहिजे म्हणाले. जे पडेल ते काम केलं पाहिजे. हो, देवाचं सानिध्य प्राप्त होतंय ना. सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामी वदो नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मी काहीही करायला तयार आहे हो, चालेल, मला राहायला मिळतंय ना, काहीही करेन, मी तुमचे सुद्धा कपडे धुवून देईन, मला पण इथे राहायची अनुमती द्या हो. आणि असं झालं. आणि तिथले जे मुख्य अधिकारी होते त्यांच्या समोर श्रीधराला आणून उभं केलं आणि सांगितलं की बघा, हा सगळी सेवा करायला तयार आहे म्हणाले, इथे राहील. कारण जे श्रीधर होता ना तो कामाच्या बदल्यात मोबदल्याची
अपेक्षा करणारा नव्हता. आणि बाकीचे जे सगळे सेवेकरी होते ना ते सरकारी असल्यामुळे त्यांना मोबदल्याची गरज होती. श्रीधर तसा नव्हता. श्रीधराला एकच हवं होतं की समर्थांनी मला आपलं म्हणावं, एवढीच एक अपेक्षा होती. आणि त्याप्रमाणे उपासना सुरू झाली. बघा, समर्थांच्या उपासनेमध्ये कुठलीही कमी पडता कामा नये किंवा जास्त वेळ स्वसुखासाठी जाता कामा नये म्हणून अंगावरचे इतर सगळे कपडे उतरवले आणि फक्त एका भर तिथे गडावर जेवढा काळ गडावरती होते तेवढा काळ फक्त लंगोटीवरती घालवलाय. का तर अरे इतर जर कपडे घातले तर ते कपडे धुण्यात माझा वेळ जाईल. हे कसं एक गुढी मारून आलं की झालं, आपण लगेच समर्थांच्या सेवेला येऊ शकतो. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. आणि त्याप्रमाणे ठरलं की नाही. आणि सेवा हळूहळू सुरू झाली. समर्थांची जी पूजेची भांडी होती ती सुद्धा रोज चकचकीत करायची, रोज घासायची. समर्थांचं समाधी मंदिर, त्याच्यानंतर रामराय सगळं अगदी स्वच्छ टाप टीप ठेवायचं. अगदी आलेल्या माणसाला प्रसन्न वाटलं पाहिजे. रोजचं हळूहळू यांच्याकडे एक एक सेवा वाढायला लागली. संध्याकाळचं ते दासबोध वाचन असतं, ते दासबोध वाचन सुद्धा या श्रीधराकडे आलं आणि श्रीधर ते दासबोध वाचन करू लागला. ते झालं. आणि त्यानंतर एक दिवस असं झालं आणि यांच्याकडे अजून एक उपासना अशी होती की गडाच्या खाली जायचं आणि भरपूर फुलं गोळा करून आणायची. समर्थ कसे छान दिसतील, समर्थांची समाधी कशी छान दिसेल या विचार आणायची. आणि समर्थांना फुलांच्या तुळशी घेऊन यायच्या, त्यांची माळा करायच्या आणि त्या समाधीवरती लावायच्या. अशी अखंड सेवा सुरू होती. आणि एक दिवस या गडावरती जे जेवण तयार करणारे जे आचारी होते त्यांना काही कारणाने जावं लागलं परगावी. आणि म्हणून सगळे शिष्य श्रीधराला म्हणायला लागले, श्रीधरा करशील काय रे जेवण? हो करेन की. का आज इतके दिवस फक्त समर्थ माझ्या हातून सेवा करत होते, आज समर्थ माझ्या हातून जेवायची अपेक्षा करतायत. काय प्रेम असेल समर्थांवरती. गेले आशा पाशा निवारून याच्यात काहीच नको होतं त्यांना. समर्थ माझ्या हातून जेवणार आहेत म्हणून त्या दिवसापासून हा श्रीधर जेवण तयार करू लागला. मठातलं जेवण तयार करू लागला. पण यांचं अखंड नामस्मरण सुरू असायचं. जेवण करताना, कुठलंही काम करताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय असं अखंड नामस्मरण सुरू असतं. त्यामुळे तिथली लोक म्हणायची, अहो म्हणाले समर्थांना जरी नैवेद्य नाही गेला ना तरी म्हणाले तो आधी प्रसाद तयारच झालेला आहे त्याचा. का तर अखंड नामाच्या नामामृत त्याच्यात ओतलं गेलंय. म्हणत क्षणी कशाला जरी समर्थ नाही जेवले, जरी एक दिवस समर्थ म्हणाले की नको बाज नाही जेवायचं मला, तरी तो म्हणाले आमच्यासाठी प्रसादच असेल, कारण त्या रामनामाचं रामामृत त्याच्यात एवढं ओतलं गेलंय. घरी एक भाकरी कमीच जाते, पण इकडे गडावरती आल्यानंतर ना 2 भाकऱ्या जास्तच जातात बाबा. किंवा काही जण म्हणायचे समर्थांसाठी ताट वाढून शेजघरात नैवेद्य दाखवण्यासाठी श्रीधर आला की म्हणायचं आता काही खरं नाही समर्थांचा, हा कदाचित समर्थांना जेवायला घालून सुद्धा बाहेर येईल म्हणाले, ताट रिकामं घेऊन बाहेर. इतकी खात्री होती आणि इतकी उपासना व्यवस्थित सुरू होती. समर्थांच्या अभिषेकासाठी 11 धारांचं की 32 धारांचं अभिषेक पात्र होतं. पण आधी एका धारेचंच पात्र लावलं जायचं, कारण पाणी जास्त लागायचं ना. तर त्यावेळेला श्रीधर ज्या वेळेला आला त्यावेळेला त्यांना ते लावा म्हणाले, 32 धारांचं पात्र लावा. समर्थांवरती भरपूर अभिषेक झाला पाहिजे, त्यांना गार वाटलं पाहिजे, उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे ते पात्र लावा. आणि हा मनुष्य एकटा 2 घागरी अशा घ्यायच्या आणि समर्थांसाठी पाणी आणून द्यायच्या. काही वेळेला शक्य व्हायचं नाही म्हणून कदाचित आदल्या दिवशी सुद्धा पाणी भरलं जायचं. पण आता मात्र श्रीधर आल्यापासून हा नियम बंद झाला आणि श्रीधर रोज पाणी घेऊन यायला लागला. आणि होता असं झालं की ही जी उपासना आहे ती सगळ्यांनाच रुचणारी नव्हती हो. त्यांच्या गुणांचे चाहते असणारे खूप कमी होते किंवा त्यांच्या गुणांसारखेच गुणी लोक खूप कमी होते. पण आता मात्र यांची उपासना काही लोकांच्या डोळ्यात खुपायला लागली. बघा ना, हिंदू धर्मात हे फार महत्वाचं आहे. म्हणाले की एकमेकांचे पाय ओढण्यात आपण फार प्रवीण असतो. अगदी एक वेळ दुसऱ्याला बाबा हा याच्यावरती पाय ठेव आणि चढ वरती,
हे सांगणारे कमी असतात, पण त्याचा पाय कसा खेचता येईल मागे याच्यात अगदी आम्ही प्रवीण असतो. आणि तसंच यांच्या डोळ्यात खुपायला लागलं हो याची उपासना. आणि त्याच्यात बरोबर अजून एक खडा पडायला मिठाचा म्हणजे आधीचे जे ते अधिकारी होते त्यांची तिथून बदली, म्हणजे तिथून ते निघून गेले. नंतर म्हणजे तिथे सेवा थांबवली आणि त्यांनी सेवानिवृत्ती घेतली आणि ते निघून गेले. आणि इथेच एक पोलीस अधिकारी तो सेवानिवृत्त झालेला होता आणि तो समर्थांची उपासना घडावी म्हणून तर तिथे आला. शेवटी स्वभावानं पोलीस होता, त्यामुळे गरीब दिसला की असा काहीतरी साधा माणूस दिसला की हा नक्की चोर असणार, कोणतरी असणार ही शंका पहिली मनात येणार. आणि त्याला अजून या जे डोळ्यात खुपणारं होतं ज्यांच्या, त्यांनी अजून त्याच्यात भर घातली की बघा म्हणाले काय चाललंय. ती रोज म्हणाले भांडी घासून घासून ती म्हणे फुटायला लागली सगळी भांडी. रोज म्हणाले समर्थांच्या त्या शेजघरातली जी अंथरुण आहेत ती रोज हा धुवायला नेतो म्हणे आणि ती रोज धुवून धुवून म्हणे फाटायला लागली. बघा म्हणाले काय चाललंय म्हणाले. आणि बघा नुसते लंगोटी लावून फिरतात स्वतःला आता समर्थ म्हणायला लागले. इथे नव्हता हो असा भाव कधीच नव्हता. बाहेर असा भाव कधीच नव्हता हो, कधीच नव्हता. फक्त यामागे एकच होतं की समर्थांनी मला आपलं म्हणावं. खरंच देही उदास असणं म्हणजे काय असतं ते खरंच. आणि हे झालं आणि आता हळूहळू सेवेपासून अंतर व्हायला लागलं. एक एक सेवा बंद झाली त्या अधिकाऱ्यांमुळे. भांडी नाही घासायची रोज, त्याला भोकं पडतात, फुटतात ती भांडी, नाही भांडी घासायची रोज. भांड्यांची सेवा कमी झाली. रोज अंथरुणं नाही धुवायची, त्याच्यामुळे फाटतात अंथरुणं. अंथरुणांची सेवा बंद झाली. तू जेवण करण्याची काही गरज नाही. ज्या आता एक नवीन बाई येत आहेत जेवण करायला, त्या सोहळ्यात जेवण करतील. जेवणाची सेवा कमी झाली हो. समाधी मंदिरात तू झाडायला यायचं नाहीस. भरपूर शिष्य आहेत ते झाडतील. समाधी मंदिरातली झाडण्याची व्यवस्था कमी झाली. आणि हळूहळू आता समाधीपासून लांब करायला लागले. तू आता मागे थांबायचं म्हणे, पुढे नाही यायचं तू आता म्हणे. आणि आता तुम्ही जर सज्जनगडावरती कधी गेला असाल तर आपल्याला समाधीपर्यंत जायला समोरून रामरायाच्या समोरूनच एक वाट आहे. त्या पहिल्या पायरीवरती आता यांची आणून व्यवस्था केली. तू इथे बसायचं, इथून कुठेही हलायचं. आणि एकच मनात होतं की समर्था मी काय जवळ केलात आणि आता एवढं दूर लोटलात, एवढी उपासना केली, कुठं कमी पडलो मी तुमच्या उपासनेत? काय कमी पडलं माझ्याकडून? मला एकदा सांगा, मी माझ्या सगळ्या चुका सुधारतो. आपण म्हणू आपल्याला जर चूक सांगितली तर आपल्याला राग येतो, आपण टणटण करतो त्याच्यावरती, माझं चुकलंच नाही तुझंच चुकलं. इथं ते नव्हतं. तुम्ही मला सांगा, मी ती लगेच चूक सुधारतो. आणि हे झालं. विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. हळूहळू याला भिक्षा म्हणजे यांनी सांगितलं मठातलं जेवण बंद झालं यांच्यासाठी. ठीक आहे म्हणाले, मी माधुकरी मागून राहतो. म्हणून गडावरती माधुकरी मागायला सुरुवात केली. आणि नंतर या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ती माधुकरी सुद्धा बंद करण्यात आली. माधुकरी सुद्धा श्रीधराची बंद झाली. तर खायचं काय म्हणून झाडाची पानं काढून खायला लागले. तर इथल्या जे इतर जे सरकारी अधिकारी होते त्यांनी काय केलं, त्याच्यावरती औषधी पाणी तयार केलं आणि त्या झाडांवरती औषधी पाणी मारून टाकलं की जेणेकरून ती पानं सुद्धा खाता येणार नाही. आता जगायचं कशावरती? फक्त पाण्यावरती जीव जगत होता. कारण यांचंच वाक्य होतं हो की भगवंताची उपासना करताना आपला देह पोतेऱ्यासारखा झाला पाहिजे, यांचंच होतं. आणि स्वतःची सकाळची सूर्यनमस्कार, संध्याकाळचे सूर्यनमस्कार काही चुकले नाहीत. आयुष्याच्या शेवटपर्यंत हे काही चुकले नाही. यांना काही व्याधी नव्हत्या का हो? व्याधी होत्या यांना पण त्या काही चुकल्या नाही. सूर्यनमस्कार कधी चुकले नाहीत. ते पाणी पिऊन राहायला लागले. आणि यांनी एक दिवस, आता हा जो दृष्टांत आहे ना मी सांगणार आहे तो ऐकिवे बरं का. ही 4 वाक्य आहेत ती ऐकिवेत. याचा कुठेही कुठल्या पुस्तकांमध्ये माझ्या वाचनात आलेला नाही. मी जे चरित्र घेतलेलं वाचायला त्याच्यात की ते म्हणायचे की मला द्या हो समर्थांची एक उपासना मला द्या. एकच म्हणाले, नको जास्त मला उपासना. काय झालंय, अंगवळणी पडली आहे त्या सगळ्या सेवा करायची. अहो हा इतका तत्पर होता श्रीधर की गडावरती आल्यानंतर लोकांना सांगायचं थुंकू नका, हा समर्थांचा गड आहे, समर्थांचे इथे चरण लागले, थुंकू नका. तरी पण लोक थुंकायची. हा श्रीधर त्या क्षणी पाणी घेऊन ते स्वच्छ करायचा. का तर माझे समर्थ इथून चाललेत आणि त्या जागेवरती लोक थुंकतात. शक्य झालं त्यांना ते बघणं.
तो धुवून काढायचा ते. मला एक सेवा द्या हो, एक सेवा द्या. ठीक आहे म्हणाले, एवढी गयाबया करतोयस म्हणून तुला एक सेवा देतो. आणि ती एक सेवा दिली. म्हणजे निर्माल्य समर्थांच्या अंगावरती जे येणार आहे ते निर्माल्य घ्यायचं, ते कुंडात टाकायचं आणि नवीन फुलं समर्थांसाठी घेऊन यायची. वा, किती चांगली उपासना मिळाली मला. समर्थांच्या अंगाला स्पर्श झालेली फुलं माझ्याकडे येणार माझ्या हातामध्ये, त्याच्यात सुद्धा केवढा आनंद होता. आणि ती फुलं हातात आली की त्या फुलांना विचारायचं, समर्थांनी काही निरोप दिला का हो माझ्यासाठी? 17 वेळा त्या फुलांना विचारायचं, समर्थांनी काही निरोप दिला का हो माझ्याविषयी? काही बोलले समर्थ कालच्या दिवसात? ती फुलं काय देणार निरोप? तसेच शांत राहायचे, फुलं निर्माल्यात टाकायचे. तुम्ही मला निरोप सांगा, मी तुम्हाला चांगल्या जागी टाकेन, वाईट जागी नाही टाकणार तुम्हाला. म्हणजे भगवंत मला प्राप्त व्हावा, समर्थ मला प्राप्त व्हावे, या विचारावरती सुद्धा ती जी निर्जीव गोष्ट आहे ती सुद्धा सजीवत्व होऊ शकतं याच्यावरती पूर्ण विश्वास होता. ती फुलं माझ्याशी बोलतील याच्यावरती पूर्ण विश्वास होता. नाही दिलं उत्तर, ठीक आहे. आपण म्हणून जी नवीन काढलेली फुलं असायची ना, त्या फुलांना सांगायचं, माझा एक निरोप द्याल समर्थांपर्यंत, माझा एक निरोप आहे. काय निरोप आहे असं ते विचारल्यासारखीच भावना करायचं. आणि त्या समर्थांना सांगा, हा श्रीधरना तुमचा वाट बघतोय बाहेर, काही जर त्याला बोलवून घ्या. इतके दिवस तुमच्या समाधी जवळ राहायची सवय असल्यामुळे आता नाही होत ते लांब राहणं. पण मला एकदा जवळ बोलवून घ्या. तुम्ही सांगितलात ना इथून निघून जा, नाही परत येणार, पण मला एकदा जवळ बोलवा, असा निरोप द्यायचा त्या फुलांकडे. आणि फुलं समाधीवरती पाठवायची. आणि असं झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी ती फुलं आली, त्यांना सांगितलं का हो, निरोपाचं काही प्रत्युत्तर आलं का हो, असं अखंड सुरू होतं. पण एक दिवस मात्र समर्थांनी ही तळमळ जाणवली. समर्थांना ही तळमळ जाणवली आहे. आणि समर्थांनी ठरवलं की नाही, लेकराला जवळ केलं पाहिजे. लेकरू तळमळत आहे आता, आणि लेकरू तळमळत आहे कळतं क्षणीच. दास नवमीचा उत्सव जवळ आला. याच्यात खूप चांगल्या गोष्टी सुद्धा घडत गेल्या आहेत. पण आता वेळ कमी असल्यामुळे वेळ खरं तर होऊन गेली आहे. 5 मिनिटं मला द्या. आणि असं झालं. आणि मध्ये चांगल्या गोष्टी सुद्धा झाल्यात. आणि समर्थांनी ठरवलं की आता पूर्ण कृपादृष्टी करायची. पूर्ण कृपादृष्टी काहीही झालं तरी करायची श्रीधरावरती. आणि श्रीधराला पुढे पाठवायचं, त्याचा उद्धार करायचा समर्थांनी मनात ठरवलेलं होतं. आणि असं म्हणतात की कल्याणाला समर्थांनी गेल्यानंतर प्रत्यक्ष दर्शन दिलंय. कल्याणाला प्रत्यक्ष दर्शन समर्थांनी. आणि श्रीधर सुद्धा इतका भाग्यवान होता की श्रीधराला सुद्धा समर्थांनी प्रत्यक्ष दर्शन दिलंय. समर्थ जाऊन किती वर्ष झालेत? या 100 वर्षातली गोष्ट आहे. श्रीधर स्वामींची 100-150 वर्षातली. समर्थांना जाऊन 350-400 त्यासाठी सुद्धा त्याच्यासाठी येऊन प्रत्यक्ष दर्शन दिलंय समर्थांनी. नाही का त्यांना कष्ट, त्यांना नाही का कष्ट त्याच्यासाठी येण्यासाठी, पण नाही, भक्ताची या काजासाठी, साधूंची या प्रेमा सोडिली मी लाजरे. मी सगळं काही सोडून येतो त्यांच्यासाठी. फक्त कसा हवा भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण. यांनी खूप काय काय बोलले हो, कसेही अद्वा बोलले, पण त्याची फिकीर नाही केली. का? विषय तो त्यांचा झाला नारायण. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. त्यांचा जीव चालवणारा, खायला मिळत नव्हतं, पाण्यावरती राहत होते, त्यावेळेला जीव चालवणारे कोणते? समर्थच होते ना हो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. कदापि साकडे पडो निधी, तुका म्हणे व्हावे सत्य कर्मा साह्य, घातली या भय नरका जाणे. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? सत्य कर्माला साह्य माणसानं, कधी वाईट कर्माला सहाय्यभूत होऊच नाहीये. आणि हा श्रीधर कधीही झाला नाही. तो गेला का त्यांच्याकडे? नाही जात मी. ठीक आहे, तुम्ही म्हणता ना तसं का, मला सुख उपभोगता येईल, मला रोजचं जेवायला मिळेल, नव्हता हो. भाव एवढाच होता, मला समर्थाने जवळ करावं. आणि एक दिवस श्रीधर स्वामी बसलेत. आणि आता जे भुयारे म्हणतात त्या भुयारात येण्याची परवानगी मिळायला लागली. आणि तिथे येऊन श्रीधर स्वामी बसलेत, ध्यान लागलंय, अंतःकरणाने समर्थांशी एकत्र झालेत. श्रीधर हात जोडलेत, समर्थांना म्हणतायत
समर्था मी तुझा, तुझ विण मला कोण पाहता, सदा सांभाळावे जवळच जीवा माझी राहता, सुखान तव गुण कथा गात वदनी, विवेकाचे वाटे अवचित घडे मार्ग सदनी. समर्था मी तुझा, तुझ विण मला कोण पाहता, सदा सांभाळावे जवळच जीवा माझी राहता, सुखानंदे छंदे तव गुण कथा गात वदनी, विवेकाचे वाटे अवचित घडे मार्ग सदनी. समर्था नाही पाहू जवळ करणार मला. आता बघा पायरीवरती होतो, पायरीवरून तुमच्या जवळ हळूहळू यायला लागलो, थोडस अंतर राहिलंय. गोंदवलेकर महाराज छान सांगतात इथे नाही पण एक दृष्टांत सांगतात ते की तुम्ही रामासाठी 4 पावलं चाला, तुम्ही रामासाठी 4 पावलं चाला, राम तुमच्यासाठी 400 पावलं चालत येईल. पण तुम्ही 4 पावलं जर पुढे टाकणार नसाल तर राम म्हणतो बाबा तू तुझ्या जागी बरा, मी माझ्या जागी बरा, मला काय काम कमी येतोय, मला काय भक्त कमी येत, तू एकटाच लाडका. तशी अवस्था झाली. समर्था माझ्यासाठी 4 पावले टाका, माझ्यासाठी या. आणि अशी एक वेळ झाली, ध्यान लागलंय श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि असं नामस्मरण सुरू आहे सुरू आहे सुरू आहे. आणि अचानक डोळ्यांसमोर अंधकार पसरला, अंधकार पसरला. आणि असा अंधकार पसरला, काही कळेना काय होतंय ते. आणि असं होता होता पळणीटकर गुरुजींचे शब्द कानावरती यायला लागले, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ समोर येऊन बसले हो. त्या अंधकारामध्ये कोटी सूर्य समप्रभ, असे कोट्यावधी सूर्य समोर अचानक यावे तसा तो अंधकार नाहीसा झाला. आणि कोट्यावधी सूर्यांचा प्रकाश अंगावरती यायला लागला. डोळे दिपायला लागले, काय होतंय कळेना, म्हणून किलबिलत तसे डोळे उघडले. पाहिलं तर असे समर्थ ध्यानस्थ समोर बसलेत. मांडी घातलीये, छान स्वस्थ मांडी आहे, मांडी घातलीये, मांडीवरती हात ठेवलेत, दाढी वाढलीये छान, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आहेत, कपाळाला केशर आहे, गंध लावलेला आहे, मस्तकावरती जटाभार आहे. असे समर्थ येऊन उभे राहिले, बसले तिथे समोर येऊन. विचारलं, श्रीधरा एवढा हट्टहास कशासाठी, एवढा हट्टहास कशासाठी? समर्थात ते सगळं राहू द्या, तो तुम्ही आज माझ्या समोर आलात ना, झालं माझं. मला जे हवं होतं ते मिळालं. का मोज मिळालं हो? विषय तो त्यांचा झाला नारायण. आयुष्यभर समर्थ समर्थ, जिथे जातील तिथे समर्थ. मी जेवायला बसलो, या हो समर्था जेवायला या, जेवूया आपण. हे बाहेर कुठेतरी गेले फुलाणाला, चला समर्था तुमच्याच पूजेसाठी आपण फुलं घेऊन येऊया. म्हणजे जिथे तिथे माझ्या बरोबर माझे समर्थ आहेत. विषय तो त्यांचा झाला नारायण. बाकी काही नाही, पैसा नको, अडका नको, काही नको. मला कोण पाहिजे? फक्त समर्थ समर्थ समर्थ. रामदास्य इतकं सोपं नाही हो. समर्थांनी केवढी परीक्षा बघितलीये, आणि एवढ्या परीक्षेनंतर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. पण कधी सांगितलं का हो समर्थानं? बघितला समर्थ मला किती त्रास देतात हे. जरा काहीतरी त्यांना सांगा, जरा सुबुद्धी द्या. आपल्यासारखं असतं तर किती वेळा त्यांना भांडून तंडून मोकळे झालो असतो आपण. पण तो श्रीधर होता हो. आणि पुढे म्हणतात ना, श्रीमद परिव्राजकाचार्य परमहंस श्रीधर स्वामी जे म्हणतो ना आपण, समर्थ शिष्य श्रीधर स्वामी, ते म्हणजे हा जो श्रीधर मगासपासून जो होता ना चालत कथेमध्ये, ते पुढे श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीधर स्वामी वरदपूर ज्यांच्यामुळे प्रसिद्ध झालं, ते म्हणजे हे श्रीधर स्वामी आहेत. पुढे समर्थांनी कृपादृष्टी केली आहे, आणि कृपादृष्टी केल्यानंतर दक्षिणेकडे जाण्याची आज्ञा केली. ठीक आहे, पुढे दासनवमी येणार होती. त्या दासनवमीचा उत्सव साजरा केला आणि निघाले.
पण आता जाताना थोडंसं वाईट वाटत होतं हो, थोडंसं वाईट वाटत होतं. पण आता एक लक्षात आलेलं होतं की समर्थांनी सांगितलंय ना, कारण सांगतात ना आमच्या संस्कृतमध्ये शंकराचार्य सांगतात की श्रद्धा म्हणजे काय, गुरु वेदांत वाक्येषु अतीव विश्वासः. गुरूंच्या वाक्यावरती, गुरु वेदांत वाक्येषु अतीव विश्वासः, ती म्हणजे श्रद्धा आहे. आणि ही श्रद्धा खरी होती, आणि ही श्रद्धा खरी होती. मला समर्थांनी सांगितलं ना, म्हणजे हे माझ्या भाग्याचंच असणार, माझ्या चांगलं, माझ्या कल्याणाचंच असणार. आणि म्हणून समर्थांना नमस्कार केलाय. वरती प्रभू श्रीरामांना नमस्कार केला, आज्ञा घेतलीय समर्थांची. समर्था, दासनवमीचा उत्सव माझ्या तऱ्हेनं माझ्याकडे जेवढी सेवा आली तेवढी सेवा मी केलीये. असाच येत जात राहीन मी मध्ये, पण असेच माझ्या पाठीशी राहा. समर्था मी तुझा, तुझं बिन मला कोण पाहता, सदा सांभाळावे जवळच जीवा माझी राहता, माझ्या जवळ राहा कायम. असं आज्ञा घेतलीये समर्थांची. डोळ्यात अश्रू आहेत, पण एका बाजूला आनंद सुद्धा आहे. का, मला समर्थांनी दर्शन देऊन आज्ञा दिली दक्षिणेकडे जा म्हणून. आणि गुरु असला पाठीशी किती काय काय होऊ शकतं. पुढे यांना अनेक देवतांचं दर्शन झालेलं आहे. यांच्या आजीने आधी नवस केलेला होता, आणि हे तिरुपतीच्या जवळपासच्या प्रदेशामध्ये हे होते. तर तिरुपतीनं स्वतः एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि त्या श्रीधर स्वामींसमोर येऊन उभे राहिले आणि विचारतात, महाराज तिरुपतीला कधी येताय तुम्ही, असं विचारतात. हो येतो म्हणाले. आणि तिरुपतीला गेले भेटायला, नारायणाला नमस्कार केला आणि तिकडून निघाले. अलौकिक व्यक्तिमत्व काय असतं तो विचार करा, की हे निघाले तिथून. निघाल्या क्षणी आमचे महाराज रमण नारायण जो म्हणतो ना आपण, पद्मनाभ नारायण, तो तिरुपती बालाजी यांच्या मागून चालायला लागला. यांनी अचानक कोण चालतं मागून म्हणून मागे वळून बघितलं तर साक्षात परमेश्वर भगवान महाविष्णू मागून चालत होते. आणि विचारतात, अहो तुम्ही कुठं इकडून, माझ्या मागून कशाला येताय, भक्तांचं कल्याण करण्यासाठी इथे आलात ना, तुम्ही कशाला मागून येता. नाही म्हणाले, कसं आहे, जो खरा भक्त असतो ना त्याला 4 पावलं सोडून यावं आपल्या माणसाला, म्हणून तुला जो डोंगर आहे त्या डोंगराच्या शेवटच्या पायरीपर्यंत तुला सोडतो आणि जातो मग मागे. एवढं काय व्यक्तिमत्व असू शकतं. पण यासाठी एकच, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, जे आधी कष्ट केलेत ना त्या कष्टांचं फळ पुढे मिळालंय. फळ पुढे मिळतं. आपल्याला आधीच अपेक्षा असते फळ आधीच मला मिळावं, जरा सेवा केली की भगवंताने मला आपलं म्हणावं. त्यामुळे असं नसतं हो. भगवंतानी आपलं म्हणण्यासाठी तेवढे कष्ट करावे लागतात, येणाऱ्या संकटांना तोंड द्यावं लागतं. पण हे कधी होईल, ज्यावेळेला भक्तवृत्ती मनामध्ये जागृत होईल ना, त्यावेळेलाच आपल्यावरती भगवंत कृपा दृष्टी करतो. आपल्याला पूर्वपद्यात सांगतात की भक्त कसा असेल, तर भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी. जर तुम्ही खरे भक्त असाल ना तर ते कसे असतील, तर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, याच्यावरती पूर्ण विश्वास की तू माझ्या कायम पाठीशी आहे. पण मला त्याच्यासाठी काय करायचंय, विषय आपला काय करायचा आहे, तर झाला नारायण. नावडे धन जन माता पिता, तुका म्हणे व्हावे सत्य कर्मा साह्य, घातलिया भय नरका जाणे. मला सत्य कर्माला साह्य व्हायचंय. जसे सावरकर झाले, जसे शिवाजी महाराज झाले, जसे श्रीधर स्वामींना सुद्धा धर्म अत्यंत प्रिय होता. जो धर्मनिष्ठा बाळगतो ना तो माझा अत्यंत प्रिय माणूस आहे. पण जो धर्माची अवहेलना करतो ना तो माझ्या नाही आवडीचा. श्रीधर स्वामींनी सुद्धा धर्माचं प्रचंड पुढे काम केलंय. जसं समर्थांनी सांगितलं राजकारणामध्ये की आपला धर्म, देश, धर्म, देव यांच्याविषयी एकनिष्ठ राहावं, तसेच श्रीधर स्वामी शेवटपर्यंत राहिले. हे चरित्र सांगण्यामागचा उद्देश एकच, की खरं म्हणजे आज गीता जयंती आहे. गीतेला भगवंता गोपालकृष्णाला लक्षून चरित्र भाग यायला असेल अशी तुमची अपेक्षा असेल, पण येत्या दत्त जयंतीला या श्रीधर स्वामींची जयंती आहे. दत्त महाराजांच्या जयंती दिवशीच श्रीधर स्वामींची सुद्धा जयंती असते. याला अनुलक्षून आज हा चरित्र भाग सांगितला. आणि आपण जर खरे भक्त व्हायची जर इच्छा असेल तर आपण कसे भक्त होऊ, ज्यावेळेला आपण भक्त होऊ त्यासाठी आपल्याला गीता अभ्यासली पाहिजे, त्यासाठी आपल्याला तुकोबांचे अभंग अभ्यासले पाहिजे. पण या अभंगातले सुद्धा, जरी माझं म्हणणं नाही की तुकोबा सांगतो तसं 100% पालन करा, 100% पालन करायची माझी अपेक्षा नाही किंवा तुकोबांची पण नाही, पण 100% पैकी 10% तरी आपल्या अंगामध्ये उतरता येतं का एवढं आपण बघूया. आणि पूर्वपद्यात आपल्याला उपदेश करताना तुकोबा म्हणतात,
ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास जे देही उदास जे देही उदास। सद्गुरुनाथ महाराज की जय। आजच्या कीर्तनासाठी साथ ज्यांनी मला दिली, ज्यांनी साथ संगत केली, तबल्यावरती अमित अत्रे आणि हार्मोनियमवरती सुषमाताई गोखले या दोघांनीही उत्तम प्रकारे साथ केली। कारण कसं आहे हो, कीर्तनाचा रथ जर पुढे जायला हवा असेल ना तर ही रथाची दोन चाकं आहेत, ही व्यवस्थित गेली की कीर्तनकार व्यवस्थित पुढे जातो, तर कधी डबकन खाली पडेल सांगू शकत नाही। आणि त्यांनी व्यवस्थित प्रकारे साथ केल्याबद्दल त्यांचं म्हणतो। आणि त्याचप्रमाणे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आराधना केंद्र यांचे सुद्धा, डोंबिवली यांचे सुद्धा सगळ्यांचे आभार मानतो की ज्यांच्यामुळे आज मला महाराजांची ऑनलाईन असे नका पण महाराजांची सेवा करता आली। यासाठी तुमचे सुद्धा आयोजकांचे सगळ्यांचे आभार मानतो। सर्व श्रोत्यांचे, जे आता लाईव्ह कीर्तन ऐकतायत, जे नंतर ऐकणार आहेत, या सगळ्यांचेही आभार मानतो। असंच प्रेम कायम आमच्यावरती राहू द्यात सगळ्या कीर्तनकारांवरती। आणि जे संतांनी दान मागितलं ते दान आपण भगवंताकडे मागूया। आपण हेची दान देगा देवा, जे संतांनी दान मागितलं भगवंताकडे आपल्यासाठी अखंड विश्वासाठी, ते दान मागूया आणि थांबूया। आजच्या कीर्तनाला विराम देऊया। हेच दान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण काही न आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संता संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे लाभावे रामासी। जय जय आरती श्री गुरुराया, श्री गुरुराया नमितो तव बलि संहरि माया, महागम द्वैत पसारा द्वैत पसारा वारुणी धरा द्वैत सारा। जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव बलि संहरि माया, परम परात्पर चिन्मय काणी शतमुख सविता मंगली वाणी। जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव बलि संहरि माया, जगत जीवन प्रभु मंगल राम नाम रूपातीत रूप राम। जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव बलि संहरि माया। झालेली सेवा महाराजांच्या चरणी आणि माझ्या गोपाल कृष्णाच्या चरणी अर्पण करतो। धन्यवाद। श्रीराम। काय करायचं?
सेव्ह करता फिनिश फिनिश आधी सेव्ह होईल.